अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या निमित्तानं सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस पक्षानं जोरदार मुसंडी घेतल्याचं चित्र आहे। आज जिल्ह्याची परिस्थिती पाहिल्यास राज्याचे नेते आदरणीय माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब, माजी मंत्री विद्यमान आमदार विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी महाआघाडी स्थापन झालेली आहे, या नेतृत्वाखाली आजचं चित्र पाहिल्यास निश्चितपणानं सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं बहुमत प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही अशी आज स्थिती आहे। भारतीय जनता पक्षाच्या जातीवादाला आज लोक कंटाळलेले आहेत। बेरोजगारी, जातीमध्ये संघर्ष, शेतकऱ्यांच्यावरती अन्याय, कर्जमाफीचं खोटं आश्वासन यासारख्या अनेक बाबी आपण गेल्या 10-12 वर्षातील विचारात घेतल्यास निश्चितपणानं यावेळी भारतीय जनता पक्षाचा पाडाव करण्यासाठी जिल्ह्यातील जनता ही सज्ज झालेली आहे। याच्या उलट आज हे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते विशालदादा आणि विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आश्वासक अशी प्रगती झालेलं आज चित्र असल्यामुळं निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये विकास आघाडीचं बहुमत प्रस्तावित अशी मला खात्री आहे। आम्ही आज मिरज पूर्व भागाचा दौरा करत असताना आरे या ठिकाणी पोचलेलो आहोत। या ठिकाणी निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौभाग्यवती प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि आरग पंचायत समितीचे उमेदवार दीपक दादासाहेब कवाळे आणि लिंगणूर खटाव मतदारसंघातून विनाताई आर पाटील या निश्चितपणाने विजयी होतील अशा पद्धतीचं वातावरण आज आरग शहर आणि या ग्रामीण परिसरामध्ये आम्हाला आज पाहायला मिळालं। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।